वहिनी ताई, तुम्ही ठीक तर आहे ना? किती भाजलाय हात? थोडा हात भाजलाय, पण काळजी करण्यासारखं काय नाही. फक्त भीमभाऊची पुस्तकं वाचली पाहिजेत. रमा, बघ ना, हात भाजलाय त्यांचा. काहीतरी लाव ना, हळद वगैरे. बघ ना. उठा उठा. भीमभाऊ, एकदा आधी पण मी तुमची पुस्तकं जाळली होती. आज ही पुस्तकं वाचून खूप चांगलं वाटतंय. असं वाटतंय जसं कुठल्या पापाचा पश्चाताप झालाय. या इकडं, मी हळद लावून देते. बघा, गुरुजी बी आलं. गुरुजी, तुम्ही असं इथे? हो, भीमाच्या पुस्तकांना कव्हर घालायचं होतं. जरा भीमाला बोलवा ना पुस्तकं घेऊन. हो, मी आता बोलवतो. लक्ष्मी, तू कधी आलीस? आणि तुझ्या हाताला हे काय झालंय? काय नाही बाबा, बस ते थोडस भाजलं होतं. होईल बरं. भीम, काय झालं पुरं? हे पुस्तकं अशी का पडलेली आहेत? अरे सांग तर खरं. काय नाही. यातून तर किरोसिनचा वास येतोय. काय नाही बाबा, बस ते थोडस भाजलं होतं. होईल बरं. याचा अर्थ जिजाबाई नाही बदलली, लक्ष्मी बदलली आहे. जिजाबाईला धडा शिकवावाच लागणार आहे. राहू द्या बाबा. नाही पोरा, मी तिला असं सोडणार नाहीये. उचलली सगळी पुस्तकं. माहित नाही हा भीमराव अजून पण आला नाही. आवा गुरुजी, हे रामजीचं घर म्हणजे तमाशाचा फळ आहे. तिथं काय माहित कधी कोणता तमाशा सुरू होईल सांगता येत नाही. आणि गुरुजी, तुम्ही तुमचा काम धंदा सोडून इथं पुस्तकासने आवरण घालायला आलासा? कमाल आहे. हीच तर खासियत आहे भीमरावाची. एवढ्या सगळ्या लोकांवर माहित नाही कशी जादू करतो आणि ते लोक त्याची गुलामी करतात. हितेश, गुरुजींसंग व्यवस्थित बोल. नाही, बोलू द्या त्यांना. हितेशजी,
जर तुम्ही सुशिक्षित असतात किंवा समजदार अशिक्षित असतात तर तुम्हाला हे समजलं असतं की प्रेमाने केले जाणारे ऐच्छिक प्रयत्न सुद्धा काही लोकांना गुलामी वाटू शकतो. हेच तर दुर्भाग्य आहे की ज्या सामाजिक व्यवस्थेचे आणि संकुचित विचारांचे तुम्ही गुलाम आहात ना, त्यावर तुम्ही कधीच बोलत नसता. दादा, हे पुस्तकांना काय झालंय? माझी पत्नी जिजाबाईचं कारस्थान. बघा, मी म्हणालो होतो ना, या रामजीचं घर म्हणजे तमाशाचा फळ हाय. या सुरू झाला बिन पैशांचा तमाशा. ए जोखू, तू थोडा वेळ तुझं तोंड बंद नाही ठेवू शकत का? गप्प बस. बाबा, आपल्या घरातला विषय या सगळ्यांना सांगण्याची काय गरज आहे? सांगायला नको का ह्यांना? खरं तर माझ्या पत्नीनं पुन्हा भीमच्या या पुस्तकांना जाळण्याचा प्रयत्न केला आणि माझी मोठी सून तिने आधी भीमची पुस्तकं जाळली होती, पण आज तिनेच भीमच्या पुस्तकांना जाळण्यापासून वाचवलं. हो, खूप छान केलं तुम्ही. या सगळ्यांना माहित होणं खूप गरजेचं होतं नाही का, की तुमची पत्नी किती दुष्ट आहे ते, आणि तुमची मोठी सून आधी वाईट होती आता चांगली झालीये. खूप गरजेचं होतं यांना माहित पडणं. फार छान केलं तुम्ही. नाही, मी यासाठी सांगतोय, भविष्यात भीमराव आंबेडकरांचं आत्मचरित्र लिहिलं जाईल, ऐकलं जाईल, वाचलं जाईल, तेव्हा सर्व लोकांना नीट नीट माहिती हवं ना की त्याच्या शिक्षणाच्या बाजूने कोण कोण होतं आणि त्याच्या विरोधात कोण कोण होतं. ए रामजी, ए वेळ लागलाय का तुला? अरे भीमराव एवढा मोठा काय होणार आहे की लोक त्याचं चरित्र लिहितील, वाचतील, ऐकतील? जागा हो आणि ह्या कल्पनेच्या जगातून बाहेर ये. होणार हितेशजी, भीमराव नक्कीच मोठा होणार. इतका मोठा होईल की ह्याच्या जीवनातून प्रेरणा घेऊन लोक आपल्या जीवनाची दिशा आणि दशा निर्धारित करतील. आणि तुम्ही सगळे लोक भीमरावाच्या जातीचे असून देखील भीमरावाच्या चरित्रामध्ये त्याच्या विरोधात बोलणारे म्हणून तुम्हाला ओळखलं जाईल. गुरुजी, हे सगळं राहू द्या. आपण ह्या पुस्तकांना कव्हर लावूयात. काका, अंथरायला काहीतरी द्या. ताई, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन आले. तू माझ्यासाठी चहा नाश्ता आणलास, पण त्याच्यापेक्षा जास्त मला तुझ्या आधाराची गरज आहे. ही जी लढाई मी लढते ना, ती फक्त माझ्या एकटीचीच नाहीये. ही आपल्या सर्व महिलांची लढाई आहे. ताई, जेव्हापासून मी इथे आली आहे, तुम्ही मला तुमच्या लहान बहिणीसारखं प्रेम दिलं. प्रत्येक सुखदुःखात तुम्ही माझी साथ दिली आहे. म्हणून मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन आले आहे.
पण मला कोणती लढाई नाही लढायची. आणि तुम्हाला पण विनंती आहे, तुम्ही घरी चला. जखमा लपवल्याने ना दुःख कमी होत नाही. तू माझ्यासाठी चहा नाश्ता आणलास, माझ्या दुःखात सामील झालीस. पण जास्त महत्वाचं आहे आपण त्याच्या विरोधात लढणं ज्याने आपल्याला या जखमा दिल्या आहेत. नाहीतर जसं आजपर्यंत आपण आपल्या नवऱ्याचा मार खाल्ला ना, त्यांच्या जखमा लपवत आलो, आयुष्यभर आपण त्याचा जखमा अशाच लपवत राहू. ताई, आपण बायका करू पण काय शकतो? काहीच नाही करू शकत तुम्ही सगळ्या. कारण हेच तुम्हा स्त्रियांचं भाग्य आहे, तुमचं नशीब आणि तुम्हा सगळ्यांचं भविष्य. ताई, मी जाते. आणि तू इथे बसल्या बसल्या मेलीस तरी आम्हाला फरक पडणार नाही. इथे समाजात आमची इज्जत आहे, आमचा लौकिक आहे. माहितीये लोक काय म्हणतायत? लोक म्हणतायत की प्रचंड देव आपल्या बायकोला सांभाळू शकले नाहीत. आम्ही हा अपमान सहन नाही करणार. पुन्हा एकदा विचार कर, काय करायचंय. हे घ्या. तुम्हाला जितकं मला मारायचंय ना, मारा. माझं कातडं सोलून काढा. पण आता मी आता त्या घरात पुन्हा पाऊल ठेवणार नाही. आणि जे तुम्ही सारखं बोलताय ना की माझ्या घरी न येण्यामुळे तुम्हाला काही फरक पडणार नाही, खूप चुकीचं बोलताय. जेव्हा एक बाई घरात नसते ना, तेव्हा सर्वात जास्त चिंता तिच्या पतीला असते. फक्त आजचंच नाटक आहे. जेवढं हवं तेवढं कर. आज रात्री आमची माणसं येऊन तुला उचलून समुद्रात फेकतील. भानगडत संपेल. आता आनंदची तब्येत कशी आहे? तो का नाही आला? त्यांच्यावर तिकडे उपचार चालू आहेत, पण मला यावं लागलं काम करण्यासाठी. आई बाबांनी सांगितलंय की ते राहायचं आणि खायचं बघून घेतील, पण औषधांचा खर्च नाही उचलू शकत. त्यांची पण अवस्था ठीक नाही. मग पेन्शन मधून एक फुटकी कवडी नाही मिळणार. जेव्हा सांगत होती की आपल्यासाठी थोडे पैसे वाचव, तेव्हा माझा राग यायचा तुला. कधी तर आपली ममता दाखव जिजाबाई. बघितलं, या घरात मला खाली दाखवण्याचा प्रयत्न नेहमी चालतो. आणि मला वाईट बोलून बोलून वाईट सिद्ध केलंय ना या घरानं. तर मग मी वाईट बनूनच जाते ना, आणि आहे मी वाईट आणि अशीच राहणार. असं तर सगळे ना त्यांच्या खूप गोड गोड गोष्टी करतात, आणि मी माझ्या पतीकडं माझ्या हक्काचं बोललं तर वादळच येते इथं. बहिणी, तुम्ही काळजी नका करू. आनंद दादाच्या औषधांचा खर्च मी उचलेन. मी काही ना काही काम शोधेन. आधी मी यांना म्हणाले होते का तुमच्या शिक्षणाचा खर्च महाराज करतायत आणि घराचा खर्च मी सांभाळन, पण आता हे थोडं थोडं काम करतील. तुम्ही काळजी नका करू, सगळं काही होईल. हो का नाही? कोणी काळजी नका करू. हे भीम आणि रमा तर सगळंच करतात ना. ती प्रचंड देवची बायको अजूनही झुरते. कोणामुळे हे सगळं? या भीम आणि रमामुळे. तिच्यासाठी तर काही करू नाही शकला, आता आनंदसाठी करणार. फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करायला सांगा याला. भीम, आता प्रचंड देवाच्या पत्नीचं काय होणार? बाबा, भीम,
बाळा, एक बाई तुला शोधते. काय झालं? प्रचंड देवजी आज रात्री आपल्या पत्नीला समुद्रात फेकून देणार आहेत. माझे पती पण गेलेत या कामासाठी. संधी साधून मी कशी बशी तुझ्याकडे आले भीम, कारण तू काहीतरी करावंस. हे बघा, हे आता त्या काकूंचं नशीब आहे की त्यांना मानाने आपल्या पतीच्या घरी जायचंय की समुद्रात बुडून मरायचंय. असं कसं बोलू शकतोस तू भीम? तुझ्याच सांगण्यावरून त्यांनी हा सगळा खेळ मांडला आणि आता तूच त्यांना असं मरण्यासाठी सोडतोयस. हे बघा, मी तुम्हाला सांगतोय, मी त्यांना संघर्ष करण्यासाठी सांगितलं होतं. ह्याचा अर्थ हाच होतो की संघर्षाने जो निर्णय येईल त्यासाठी तयार राहा. आता निर्णय त्यांच्या बाजूने होईल किंवा विरोधात, त्यांना सज्ज असायला हवं. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मोठा समाजाचा ठेकेदार बनतोस ना तू, आणि एका बाईला असंच तू एकटीला संघर्ष करण्यासाठी सोडलंस. म्हणजे या समाजात कोणावरही अन्याय झाला तर लढण्याची जबाबदारी फक्त माझ्या एकट्याचीच आहे. जबाबदारी माझ्या एकट्याची नाहीये, तर ह्या समाजात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे. आणि तुम्ही का काही करत नाही आहात? तुम्ही तर तसंही एक स्त्री आहात. तुम्ही तर त्यांना समजावू शकता ना. तुमचे चांगले संबंध असतील ना, तुम्हाला त्यांची काळजी आहे म्हणून तुम्ही इथे आलात. तुम्ही काहीतरी करा. आणि जर तुम्ही काही करू शकत नाही तर जे होतंय ते होऊ द्या. मी काय करू शकते? एकतर मी एक स्त्री आहे आणि त्यात माझे पती प्रचंड देवकडे काम करतात. माझ्या हातात काय आहे? बघायला गेलं तर काहीच नाहीये. परंतु जेव्हा सृष्टीची निर्मिती करणाऱ्या स्त्रीला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते तेव्हा सगळं तिच्याच हातात आहे. तुम्ही खूप काही करू शकता. भीम बरोबर बोलतोय. आम्ही तुम्हा सर्वांसाठी प्रत्येक वेळेस येऊन लढू शकत तर नाही ना. त्यामुळं काय करायचंय काय नाही करायचंय हे आता तुम्ही ठरवा. वय बघा, आम्ही समजत तुमच्या भावनांना समजतो, पर जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत काय मार्ग कसा सापडणार? तुमचा एक प्रयत्न तुमच्या ताईंचा जीव वाचू शकतो आणि तुम्हाला घरात आदराचं स्थान मिळवून देऊ शकतो. चल पोरा. हिला उचला आणि नेऊन समुद्रात फेकून द्या. सोडा मला. अच्छा, झालं ना मनासारखं. आता उद्या सकाळी आम्हाला तोंडावर कोणी म्हणणार नाही की आम्ही तुझे खूनी आहोत, पण मनापासून सगळे हे मान्य करतील की आम्हीच तुझा बंदोबस्त केलाय. भविष्यात काही लोक असे पण येतील जे बोलतील की इतक्या मोठ्या माणसाने आपल्या पत्नीला घरी आणण्याऐवजी मारून टाकलं. हो का? तू समजतेस आम्हाला मोठा माणूस? अगं, तुझ्या नजरेत तर मोठा माणूस तो भीमराव आहे, जो तुला ही मोठी बनवण्याचा प्रयत्न करतोय. पण काय करणार? डोळे उघडून आपल्या चहूकडे बघ. तो तुझा मोठा माणूस भीमराव कुठे दिसतच नाहीये. हा, बघ, लक्ष देऊन बघ. कुठे आहे तो? आता एक काम कर, हिला उचलून न्या आणि समुद्रात फेका आणि उद्या सकाळी या आमच्या घरी हिच्या मृत्यूचा दुखवटा साजरा करायला. अरे असं कसा शोक व्यक्त करणार?